नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत घरगुती आणि पारंपरिक अशी ओल्या चवळीची आमटी। चवळीला आपल्या गावाकडे जवळी असं म्हणतात। लहान लहान दिसणारे हे दाणे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ रेसिपी नाही तर चवळी खाल्ल्याने काय फायदे होतात, मसाले का घालायचे आणि स्वादिष्ट आमटी मागचं रहस्य सांगणार आहे। नमस्कार, मी सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। त्यासाठी लागणारे साहित्य ते मी घेतले आहे। ओली चवळी, 1 कप कांदा बारीक चिरलेला, अर्धा कप टोमॅटो चिरलेला, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे तेल आणि सजावटीसाठी कोथिंबीर। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवूया। कढई आपली गरम झाली की त्यात 2 ते 3 चमचे आपण तेल घालायचे। तेल गरम झाले की त्यात लगेच टाका जिरे। हे छोटे छोटे जिरे आमटीला अप्रतिम सुगंध देतात आणि पचनशक्ती वाढवतात। फोडणी तयार झाली की लगेच घाला चिरलेला कांदा। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवा। या टप्प्यावर आमटीला बेस तयार होतो। कांद्याचा गोडसरपणा पुढच्या तिखटपणाला बॅलन्स करतो। आता यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता। कढीपत्ता फक्त चव नाही तर डायजेशनलाही मदत करतो। कांदा भाजताना घरभर सुगंध पसरला की कळतं काहीतरी झणझणीत शिजतंय। कांदा पण आपला छान असा भाजलेला आहे। आता घालूया यात बारीक चिरलेला टोमॅटो। तर मी यात टोमॅटो घालते। टोमॅटो मऊ होईपर्यंत परता। टोमॅटो म्हणजे आमटीला येणारा आंबटसर गोडवा, ज्यामुळे रस्सा छान लागतो। टोमॅटो पण आपण छान असा परतून घेऊया। टोमॅटो भाजताना लक्षात ठेवा तो नीट मऊ झाला पाहिजे, नाहीतर आमटीला चव येत नाही। इथे मी तुम्हाला छोटीशी एक टिप सांगते। टोमॅटो जर लवकर मऊ होत नसेल तर यामध्ये आपण नकळत मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेचच मऊ होतो। तर पहा, टोमॅटो पण आपला छान असा भाजलेला आहे। तुम्ही चवळीची आमटी बनवताना टोमॅटो घालता का नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व चवळीला तुमच्या गावी काय बोलतात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर टोमॅटो तर भाजलेला आहे। आता रंग, चव आणि सुगंध सगळं एकत्र करायचं, ते म्हणजे मसाले। सर्वात आधी 1 चमचा हळद। हळद म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारा खजिना। मग 1 चमचा लाल तिखट। तिखट आमटीला झणझणीत बनवतं। 1 चमचा धनेपूड। धने चव आणतात आणि पोटातील गॅस कमी करतात। 1 चमचा गरम मसाला। आता यामध्ये घालूया घरचा मसाला। घरचा मसाला म्हणजे तिखट चटणी आपली। याला कोण कोण गोडा मसाला पण म्हणतं। हा खास मराठमोळा फ्लेवर आहे। तर आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया। या मसाल्याने आमटीला घरगुती टच देतो। सगळे मसाले नीट तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत आपल्याला हे। या प्रक्रियेला म्हणतात मसाला भाजणे आणि यावरच आमटीची खरी चव ठरते। मसाला पण छान असा भाजला आहे। आता आला मुख्य हिरो, ओली चवळी। चवळी यामध्ये मी ॲड केली आहे। आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। भाजलेला मसाला आणि ओली चवळी एकत्र मिसळली की अप्रतिम सुगंध उठतो। चवळी ही डाळीचं कुटुंब, प्रथिनाचा राजा। चवळी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, हाडे मजबूत होतात आणि रक्तवाढीस मदत होते। चवळीमध्ये असतात प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात। त्यामुळे जेवणानंतर लगेचच पोट भरेल। वजन कमी करायचं असेल तर चवळी एकदम परफेक्ट। म्हणतात ना, रोज थोडी चवळी खाल्ली की केस मजबूत होतात। तिचा स्वाद, तिचा रंग आणि तिचं पौष्टिक मूल्य तिन्ही गोष्टींमध्ये एकदम बेस्ट। आता हे भाजून मी घेते, कारण अशी हलकी भाजल्यावर तिचा नैसर्गिक स्वाद दुप्पट होतो आणि आमटीला मिळतो एक खास घरगुती टच। ही आमटी भाताबरोबर जेव्हा खातो ना, आहा, मग दुसऱ्या पदार्थाकडे लक्षच जात नाही। चवळी छान मसाल्यात माखली की त्यावर आपण 2 ते 3 वाट्या गरम पाणी घालायचे। जर तुम्हाला चवळीची सुक्की भाजी बनवायची असेल तरीही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी। मुलं आवडीने खातात चवळी। तर मी यामध्ये गरम पाणी ॲड केलं आहे। तुम्हाला आमटीचं प्रमाण जितकं हवं तेवढं तुम्ही बनवू शकता। तर पहा,
एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे आपलं. तर उकळी पण आलेली आहे छान अशी. याच्यावर आपण 15 मिनटं झाकण ठेवून जरी शिजवली चवळी तर खूपच छान शिजते. या वेळेत दाणे मऊ होतात, मसाल्यांची चव आतपर्यंत जाते आणि रस्सा छान तयार होतो. तर आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे. मीडियम गॅसवरच ही आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे. शिजताना वर येणारा फेस बघून आमटी अजून स्वच्छ आणि सुंदर दिसते. आमटी छान उकळली की शेवटी चवीनुसार मीठ. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला घातला तरीही चालेल, पण मी फोडणी घालतानाच गरम मसाला घातला होता. अजूनच आमटी दाटसर आणि छान होण्यासाठी यामध्ये घातले आहे मी शेंगदाण्याचा कूट. तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालता का खोबरं बारीक करून घालता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेंगदाण्याचा कूट घातल्यावर हे मी पुन्हा एकदा हलवून घेते. तर पहा, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, आपली आमटी तयार झाली आहे. चटणी आणि मीठ हे प्रमाण जर योग्य असलं ना तर आमटी आपली खूपच छान बनते. बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी याच्यावर घातली आहे. फायनली आपली आमटी तयार. चला तर मग सर्व करून घेऊया. ही आमटी भाकरीसोबत खाल्ली तर गावाकडच्या जेवणाचा खरा आनंद मिळतो. भातावर वाढली तर रस्सा अप्रतिम लागतो. चवळी खाल्ल्याने पचन सुधारतं, शरीराला ताकद मिळते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी ही आमटी फायदेशीर आहे. मैत्रिणींनो, ही होती घरगुती झणझणीत ओली चवळीची आमटी. तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडले असेल तर छोटासा लाईक आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.